श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 13 जून. प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन आहे. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते. हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे. आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्याला गावी जाण्यासाठी आगगाडी हे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच. गरिबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावे. परमार्थ अधिकारात कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असतानाही होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कोणी प्रयत्नच करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेल तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरुरीचे आहे. विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्याचे काहीही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो, घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवतात. काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणून. कसेही करा, पण मी रामाचे आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या. राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ आहे. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. बोधवचन. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. हेच माझे तुम्हाला सांगणे आहे. भाविक हो, संपूर्ण मे महिना आपण घंटाळी मंदिरामध्ये गंगा लहरी हे स्तोत्र शिकवले आहे. सध्या गंगा दशहरा घंटाळी मंदिरामध्ये चालू आहे. त्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आपणही सहभागी व्हा. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.